फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो म्हणजे खाली दिलेल्या माहितीप्रमाणे फाइंड विच ऑफ द पॉईंट इज बिटवीन द अदर्स टू म्हणजे दोन पॉईंटच्या मध्यभागी किंवा मध्ये कोणता पॉईंट आहे ते आपल्याला शोधायचे. इफ द पॉईंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट सो. जर पॉईंट्स हे कोलिनियर नसतील म्हणजेच समरेख म्हणजे एकाच रेषेत नसतील तर तसं लिहा. आता यातला पहिला प्रश्न, डिस्टन्स बिटवीन पॉईंट पी आर इज इक्वल्स टू 7, डिस्टन्स बिटवीन पॉईंट पी क्यू इज 10 and distance between point Q and R is 3. आता गिवन म्हणजे दिलेली माहिती ॲज इट इज लिहा. ही झाली गिवन माहिती. आता यातली सर्वात मोठी संख्या किती आहे? 10. आता आपल्याला 10 पेक्षा लहान संख्या म्हणजे आता 7 आणि 3 यांची आपण बेरीज करायची. म्हणजे कसं लिहायचं? डिस्टन्स बिटवीन पॉईंट पी आर प्लस डिस्टन्स बिटवीन पॉईंट क्यू आर किती आहे? 7 + 3 म्हणजेच 10 आहे. 7 + 3चं प्लस केल्यावर 10 येतं. आणि आपल्याला डिस्टन्स बिटवीन पॉईंट पी अँड क्यू इज इक्वल्स टू 10 दिलेला आहे. म्हणजे डिस्टन्स बिटवीन point PR plus distance between point QR is equals to distance between point PQ. म्हणजेच 7 + 3 is equals to 10. आपली बेरीज एकदम बराबर आलेली आहे. म्हणजे डिस्टन्स बिटवीन पॉईंट PR आणि QR ची बेरीज डिस्टन्स बिटवीन पॉईंट PQ येईल. म्हणजेच पॉईंट्स P, Q and R आर कोलिनियर म्हणजेच हे एकरूप आहेत. म्हणजे मध्यभागी कोणता पॉईंट आला? आर. ते कसं आलं पाहायचं का? त्यासाठी आपल्याला सर्वात मोठी संख्या होती 10. 10चे पॉईंट्स काय आहेत? पी आणि क्यू हे पॉईंट्स आहेत. मग आधी पी क्यू पॉईंट्स लिहून घ्यायचे. डिस्टन्स बिटवीन पॉईंट पी क्यू इज 10. हां, आता पॉईंट पी क्यू झाले. आता राहिला कोणता पॉईंट? आर पॉईंट राहिला. तो आर पॉईंट मध्यभागी लिहा. हा लिहिला. हां, आता हे झाली कोलिनियर लाईन पी आर क्यू किंवा आपण याला क्यू आर पी लिहू शकतो. आता पी आणि क्यूच्या बिटवीनमध्ये किंवा क्यू आणि पीच्या बिटवीनमध्ये कोणता पॉईंट आला? आर. म्हणजेच पॉईंट आर लाईज बिटवीन पॉईंट्स पी अँड क्यू. हा दुसरा प्रश्न. याची ही माहिती ॲज इट इज लिहा. तर प्रत्येकाचं डिस्टन्स लिहायचं. इथे आपण डिस्टन्स लिहून घेतले आहे. म्हणजेच गिवन माहिती. आता यातली सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 8. आता 8 सोडून 6 आणि 4 यांची बेरीज करा. म्हणजे या दोन पॉईंट्सची डिस्टन्सचं म्हणजे डिस्टन्स ऑफ पॉईंट्स ST प्लस डिस्टन्स ऑफ पॉईंट्स RT इज इक्वल्स टू 6 + 4. 6 + 4 किती होतात? 10. पण आपल्याला डिस्टन्स ऑफ किंवा डिस्टन्स बिटवीन पॉईंट आर अँड एस किती दिलं आहे? 8 दिलं आहे. म्हणजेच आपल्याला काय लिहावं लागेल? डिस्टन्स ऑफ पॉईंट ST प्लस डिस्टन्स ऑफ पॉईंट RT इज नॉट इक्वल्स टू डिस्टन्स ऑफ पॉईंट RS. म्हणजेच 6 + 4 हे 8 होत नाहीत. आता 6 आणि 4 8 होत नाहीत म्हणजेच हे कोलिनियर पॉईंट्स नाहीत. पॉईंट्स R, S and T are not collinear. Thank you.
चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.